बाबासाहेब घरातून बाहेर पडलेले होते. बाबासाहेबांचं कुटुंबाकडे जितकं लक्ष द्यायला पाहिजे होतं, जितका वेळ द्यायला पाहिजे होता, इतका वेळ बाबासाहेब देऊ शकत नव्हते. आणि कुठंतरी या सगळ्याचं या ठिकाणी बघितलं तर या सर्वामुळं की बाबासाहेबांना स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. बाबासाहेबांना स्वतःचं परिवार बघता आलं नाही. आणि यामुळं बाबासाहेबांची 4 मुलं ही या ठिकाणी दगावलेली आपल्याला दिसतात. आणि या 4 मुलांच्यामध्ये भैयासाहेब आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकरांचे एकमेव जीवन सुपुत्र आहेत. भैयासाहेबांचं नाव हे यशवंतराव आंबेडकर आहे. भैयासाहेबांचं नाव यशवंतराव आंबेडकर बाबासाहेबांनी ठेवलं. बाबासाहेबांनी यशवंतराव नाव का ठेवलं हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ज्या वेळा भैयासाहेबांचा जन्म हा 12 डिसेंबर 1912 रोजी झाला. बाबासाहेब आंबेडकर त्यावेळा मॅट्रिक परीक्षा पास झाले होते. बाबासाहेबांनी आपल्या पुत्राचं नाव ठेवायचं ठरवलं. बाबासाहेबांनी यशवंत ज्या वेळा नाव ठेवलं, रामजी बाबांना वाटलं की माझा भीमराव हा शिक्षणात यशस्वी झाला आणि म्हणून आपल्या मुलाचं नाव यशवंत ठेवतोय. रामजी बाबा म्हणले, भीमराव मुलाचं नाव यशवंत ठेवत असतील तर अभिमान आहे. त्यावेळा बाबासाहेब आंबेडकर मात्र भैयासाहेबांचं नाव यशवंतराव ठेवण्यामागचं बाबासाहेबांचा असणारा उद्देश आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे लिखित स्वरूपाचे 3 गुरु होते. एक संत कबीर, तथागत भगवान गौतम बुद्ध आणि या ठिकाणी क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले हे बाबासाहेब आंबेडकरांचे 3 गुरु. क्रांतीसूर्य फुलेंच्या बाबतीत बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी खूप क्रांतीसूर्य फुलेंचा बाबासाहेब आंबेडकरांनी आदर केला, आदर्श घेतला. आणि क्रांतीसूर्य ज्योतिराव फुलेंनी आपल्या मुलाचं नाव क्रांतीसूर्य फुलेंनी एका विधवा महिलेचा मुलगा दत्तक घेतला आणि विधवा महिलेचा मुलगा दत्तक घेतला. त्या मुलाचं नाव फुलेंनी या ठिकाणी यशवंत ठेवलं होतं. त्या यशवंताच्या, त्या फुलेंच्या स्मृतीप्रित्यर्थ, त्यांच्या आठवणी खातीर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या देखील मुलाचं नाव यशवंत ठेवायचं होतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भैयासाहेबांचं नाव यशवंत ठेवलं. खऱ्या अर्थानं भैयासाहेबांचा जन्म या देशात झाला. भैयासाहेबांचा जन्म महापुरुषांच्या, एका विद्वान महापुरुषाच्या पोटी या ठिकाणी जन्म झाला. परंतु महापुरुषाच्या पोटी जन्म घेणं जेवढी आनंदाची बाब आहे, तेवढीच ती कठीण देखील आहे. धनानं निर्धन पण मनानं श्रीमंत अशा आई वडील, तळागाळात रुतलेल्या कोट्यावधी लोकांना आपल्या काळजावर ज्या बाबासाहेबांनी नाव कोरलं, त्या करोडो लोकांच्या नायकाचा पुत्र म्हणून जगायची भैयासाहेबांना जशी उपलब्धी मिळाली, तशीच ती डोक्यावर टांगत्या तलवारीसारखी जीवघेणी पण होती. खऱ्या अर्थानं भैयासाहेबांचं जर बघितलं, भैयासाहेबांचं थोडं जरी त्यावेळेला भान हरपलं असतं तर या ठिकाणी तलवारीने त्या भैयासाहेबांचं जर थोडं भान हरपलं असतं तर त्या तलवारीने बाबासाहेबांच्या प्रतिष्ठेचे, भैयासाहेबांच्या जर चुकीचं पाऊल पडलं असतं, भैयासाहेबांच्याकडून कुठली चुकीची गोष्ट झाली असती तर बाबासाहेबांच्या प्रतिष्ठेचे भैयासाहेबांच्याकडून त्यावेळेला तुकडे झाले असते. आज आपण पाहतो की ज्यांनी आयुष्यभर कष्टाखाल्या त्याग केला, अशा कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाला व अनुभवाला महत्व न देणारे मंत्र्यांचे सुखी आपल्याला दिसतात. त्यांच्या कर्तृत्वाला आणि अनुभवाला महत्व न देणारे मंत्र्यांचे सुखी आपल्याला दिसतात. पण याच पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर भैयासाहेब आपल्याला उठून दिसतात. कारण त्यांनी आपल्या पित्याच्या पदाला आणि पित्याच्या पदाचा आणि सत्तास्थानाचा कधीही भैयासाहेबांनी लाभ घेतलेला आपल्याला दिसत नाही. त्यांनी जर मनात आणले असते तर त्यांनी बाबासाहेबांच्या नावाचा, बाबासाहेबांच्या पदाचा, बाबासाहेबांच्या प्रतिष्ठेचा आणि बाबासाहेबांच्या विद्वत्तेचा खूप फायदा घेतला असता. परंतु त्यांना या गोष्टीची जाणीव होती की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुत्र आहोत आणि आपण आणि आपल्यामुळे या ठिकाणी बाबासाहेब कुठेही बदनाम होऊ नयेत, बाबासाहेबांची बदनामी होऊ नये, त्यांच्या कर्तृत्वाला कुठं डाग लागू नये, याचं भान भैयासाहेब आंबेडकरांनी सतत ठेवलेलं आपल्याला दिसतं. म्हणून या ठिकाणी इतिहासात डोकावून बघितलं तर इतर महापुरुषांच्या मुलांच्या तुलनेत आपल्याला भैयासाहेब हे या ठिकाणी उजवे ठरलेले दिसतात, महान ठरलेले दिसतात. या ठिकाणी बाबासाहेबांना देखील आपल्या मुलावर तशाच पद्धतीचा विश्वास होता. बाबासाहेब म्हणायचे, हा माझा मुलगा सोन्यासारखा आहे, तो कोणासमोरही हात पसरवणार नाही. आणि बाबासाहेबांनी भैयासाहेबांच्या बाबतीत हे असे उद्गार काढले. बाबासाहेबांनी भैयासाहेबांना हे या ठिकाणी खऱ्या अर्थानं सर्टिफिकेट दिलं
आणि या बाबासाहेबांनी दिलेल्या सर्टिफिकेटची बरोबरी या ठिकाणी जगात कुणीही भैयासाहेबांच्या आयुष्यात या ठिकाणी करू शकत नाही. खऱ्या अर्थानं महापुरुषांच्या पोटी जन्म घेणं जेवढी आनंदनीय बाब आहे तेवढीच ती या ठिकाणी कठीण देखील आहे. महापुरुषाच्या घरी जर जन्म झाला तर सामान्य माणसाचं जीवन जगणं हे आपलं या ठिकाणी समाप्त होतं. या ठिकाणी महापुरुषाच्या घरी जन्म घेतल्यानंतर आपल्यावर काही बंधनं येतात. या ठिकाणी काही गोष्टींच्या आचारसंहिता येतात. खऱ्या अर्थानं भैयासाहेबांनी या सगळ्या गोष्टींचा या आचारसंहितेचा या ठिकाणी पालन केलेलं आपल्याला दिसतं. भैयासाहेबांनी बाबासाहेबांच्या प्रतिष्ठेची कुठल्याही प्रकारच्या प्रतिष्ठेला तडा जाईल असं कुठल्याही प्रकारचं कार्य हे भैयासाहेबांच्या हातून आपल्याला झालेलं दिसत नाही. या ठिकाणी आपण बघितलं महापुरुषांच्या पोटी जन्म घेत असताना या ठिकाणी महापुरुषाच्या घरात जन्म झाला म्हणजे तुम्ही अमुकाचे अमुक आहात आणि तरी असे का वागता असं समाज या ठिकाणी बोलतो. हे ज्याला कळते व ना कळते त्या सगळ्याकडून, कळणाऱ्याकडून न कळणाऱ्याकडून देखील ऐकून घ्यावं लागतं. आणि अशा माणसांना जर उत्तर देत बसलं तर या ठिकाणी तो त्यांचा उद्धटपणा ठरतो. आणि अशाच या दुर्बिणीखाली भैयासाहेबांचं या ठिकाणी आयुष्य गेलेलं आपल्याला दिसतं. भैयासाहेब हे लहानपणीच न्यूमॅटिक आणि पायाच्या पोलिओ सारख्या आजाराने ग्रासलेले आपल्याला दिसतात. भैयासाहेब आजाराने ग्रासलेले असताना त्यांचे मामा शंकर धोत्रे यांनी भैयासाहेबांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी उपचार केलेले आपल्याला दिसतात. भैयासाहेबांचे मामा शंकर धोत्रे हे या ठिकाणी भैयासाहेबांच्या बरोबर या ठिकाणी राहत होते. त्यांनी भैयासाहेबांना या ठिकाणी असणारा न्यूमॅटिक हा आजार आणि त्यांना पायाच्या या ठिकाणी पोलिओ सारखा आजार असल्यामुळे भैयासाहेबांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे औषध उपचार त्यांनी केले. भैयासाहेबांना समुद्राच्या तप्त वाळूमध्ये पाय गाडून या ठिकाणी उभा करत होते. धोत्रे व त्यांचे मामा हे भैयासाहेबांना समुद्राच्या तप्त वाळूमध्ये पाय गाडून या ठिकाणी उभा करत होते आणि त्यातून त्यांच्या पायात ऊर्जा निर्माण करण्याचं काम या ठिकाणी करत होते आणि हा त्यांचा कार्यक्रम सतत चालत असे. त्याचबरोबर मामा धोत्रे गावठी औषधांच्या उपचाराने देखील त्यांना या ठिकाणी बरे करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना व्यवस्थित चालता बोलता यावं म्हणून विविध प्रकारचे खेळही त्यांना खेळविण्यात येत होते. एका बाजूला भैयासाहेब आजारपणाला मुकाबला करत होते, त्याच वेळा या ठिकाणी बाबासाहेबांची चळवळ या देशात होती. काही निर्णायक प्रश्नासाठी बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ या ठिकाणी उभारी घेत होती. आणि अवघे वातावरण त्या काळामध्ये आंबेडकरमय झालेले असायचे. आणि याच दरम्यान भैयासाहेब आंबेडकर मॅट्रिकच्या परीक्षेस बसले, परंतु भैयासाहेब आंबेडकर कधीच उत्तीर्ण झाले नाहीत. खऱ्या अर्थात एका महान विद्वान महापुरुषाचा मुलगा भैयासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थानं मॅट्रिक परीक्षा पास होणार नाहीत एवढी बुद्धिमत्ता भैयासाहेबांच्याकडे नसेल का? भैयासाहेबांच्याकडे एवढी या ठिकाणी कुशलता नसेल का? परंतु त्यावेळची व्यवस्था ही भैयासाहेबांना मॅट्रिक मध्ये पास होऊ देत नव्हती. बाबासाहेबांची चळवळ त्या काळात अतिशय उभारी घेत होती. त्या काळात अनेक बाबासाहेबांची आंदोलनं, अनेक लढे, अनेक जीवघेणे प्रसंग या ठिकाणी निर्माण होत होते. बाबासाहेब या समाजाच्या उद्धारासाठी, समाजासाठी संघर्ष करत होते. बाबासाहेब या समाजाच्या न्याय आणि हक्कांसाठी लढत होते. आणि हे लढताना अनेक वेळा बाबासाहेबांना या ठिकाणी अनेक संघर्षांना सामोरं जावं लागत होतं. आणि खऱ्या अर्थानं या वेळेला भैयासाहेबांच्यावर बाबासाहेबांच्या या कार्याचं असणारं दडपण होतं की बाबासाहेबांच्या परिवाराला देखील या ठिकाणी खूप मोठं टेन्शन होतं की बाबासाहेब या चळवळीमध्ये समाजासाठी संघर्ष करत आहेत, एवढं मोठं कष्ट उपसत आहेत आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचं बरं वाईट होऊ नये म्हणून या
बाबासाहेबांच्या कुटुंबाला देखील त्यावेळा या ठिकाणी मानसिक टेन्शन होतं. भैयासाहेब देखील त्याच दबावाखाली होते आणि त्याच वेळा भैयासाहेब या ठिकाणी मॅट्रिक परीक्षेला बसले, पण भैयासाहेब पास होऊ शकले नाहीत. एका या ठिकाणी विद्वान महापुरुषाचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांचा जगात आदर्श घेतला जातो, ज्यांच्या इतक्या डिग्र्या घेऊन शिकलेला जगात या ठिकाणी कोण आपल्याला दिसत नाही. जगात ज्यांच्याकडं विद्वत्तावान महापुरुष म्हणून या ठिकाणी बघितलं जातं, विद्वत्तेचा महापुरुष म्हणून ज्या बाबासाहेबांच्याकडे या ठिकाणी जग बघतं, त्या विद्वानाचा मुलगा मॅट्रिक पास होऊ शकत नाही, ही गोष्ट खऱ्या अर्थानं कुणाच्याही मनाला पटणार नाही. परंतु हाच ठपका घेऊन भैयासाहेबांना आयुष्यभर जगावं लागलं. भैयासाहेबांना ह्याच ठपक्यामध्ये या ठिकाणी जगावं लागलं, कारण भैयासाहेब मॅट्रिक पास होऊ शकले नाही. आणि हीच गोष्ट मुकुंदराव आंबेडकर यांची देखील होती. मुकुंदराव आंबेडकर देखील त्याच वेळा मॅट्रिक पास होऊ शकत नव्हते. तेही त्यावेळा मॅट्रिकची परीक्षा देत होते, परंतु मुकुंदराव आंबेडकर देखील या ठिकाणी त्यावेळा मॅट्रिक पास होऊ शकले नाहीत. कारण जी परिस्थिती भैयासाहेबांची होती, ज्या व्यथा भैयासाहेबांच्या होत्या, त्याच व्यथा मुकुंदराव आंबेडकरांच्या देखील होत्या. त्या काळात भारतीय समाज व्यवस्थेला जर बघितलं, त्या काळची समाज व्यवस्था बघितली तर अतिशय दयनीय असणारी समाज व्यवस्था, जी अस्पृश्यांना हीन दर्जाचं जीवन देणारी समाज व्यवस्था, शिक्षणाचे अधिकार नाकारी समाज व्यवस्था, त्या काळात या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाज व्यवस्थेला छेद देण्याचं काम केलं. या व्यवस्थेविरुद्ध संघर्ष उभा केला, या व्यवस्थेला या ठिकाणी हादरे दिले. आणि ती व्यवस्था एकच विचार करत होती की हा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, हा भीमराव आंबेडकर, हा एकटा आंबेडकर आज आपल्या व्यवस्थेला दोन हात करताना पळताभोई तोडी करत आहे, आपल्या व्यवस्थेशी संघर्ष करत आहे, आपल्याला कुठल्याही गोष्टीत या ठिकाणी कमी पडत नाही. आणि अशा या महापुरुषांच्या घरात एक आंबेडकर आपण पेलू शकत नाही, तर दोन दोन आंबेडकर जर शिकले, दोन दोन आंबेडकर जर मोठे झाले, पुन्हा ते त्या आंबेडकरांच्या चळवळीत या ठिकाणी सक्रिय झाले, तर पुन्हा हे आंबेडकर, दोन दोन आंबेडकर कोण पेलणार? आणि ह्या टेन्शनमुळे त्यावेळची व्यवस्था ही मुकुंदराव आणि भैयासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी मॅट्रिक पास होऊ देत नव्हती. त्यांनी मुद्दाम भैयासाहेबांना आणि मुकुंदरावांना या ठिकाणी मॅट्रिक परीक्षेत पास होऊ दिलं नाही. महाडचा सत्याग्रह असेल, काळाराम मंदिरातला प्रवेश असेल, राऊंड टेबल कॉन्फरन्स असेल, गांधीजींचे उपोषण असेल, या काळात भैयासाहेबांनी मुकुंदराव पुन्हा पुन्हा परीक्षेला बसवत होते. या सर्व सत्याग्रहांच्या काळात या ठिकाणी या देशातली व्यवस्था जी होती ती बाबासाहेबांच्यावर या ठिकाणी खूप मोठा बाबासाहेबांच्याकडे संघर्षानं बघत होती. आणि बाबासाहेबांना अशा वेळेस खूप धमक्या येत होत्या. आणि म्हणून या वेळेला बाबासाहेब कधीही डगमगले नाहीत. परंतु माता रमाई असेल, बाबासाहेबांचं कुटुंब असेल, यांच्या मनात मात्र कुठंतरी भीती असायची, बाबासाहेबांच्या जीविताची भीती असायची. आणि याच काळात भैयासाहेबांनी मुकुंदराव हे या ठिकाणी पुन्हा पुन्हा परीक्षा देत होते, मॅट्रिक पास होण्याचा प्रयत्न करत होते, परंतु इथल्या व्यवस्थेनं त्यांना कधीही मॅट्रिक पास होऊ दिलं नाही. आणि या भैयासाहेबांना आणि मुकुंदरावांना या ठिकाणी दाबून ठेवण्याचं काम इथल्या व्यवस्थेनं केलं. त्यानंतर या दोघांनी या पुढच्या काळात जे लिखाण केलं, जी भाषणं केली, म्हणजे मुकुंदरावांनी आणि भैयासाहेब आंबेडकरांनी त्या पुढच्या काळात जे लिखाण केलं, जी भाषणं केली, ज्या चळवळी केल्या, याचा जर आपण मागोवा घेतला, त्याचा मागोवा घेतल्यास आपल्या लक्षात येतं की भैयासाहेब आणि मुकुंदराव हे मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण होण्या इतके निर्बुद्ध असे अजिबात नव्हते. ते खऱ्या अर्थानं महापुरुषाच्या विद्वत्तेला, महापुरुषांच्या सावलीला शोभणारे त्यांचे पुत्र होते, त्यांचे वारस होते. परंतु इथली व्यवस्था त्यांना या ठिकाणी ते तसं त्यात यशस्वी होऊ देत नव्हती. इथल्या व्यवस्थेनं भैयासाहेबांच्या माती मॅट्रिक नापासचा ठपका मारला व नंतरच्या काळात पदवीधर नाहीत म्हणून समाजातल्या म्होरक्याकडून भैयासाहेबांना सतत अवहेलना या ठिकाणी स्वीकारावी लागली. खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर इथली व्यवस्था, जी पुढारी बाबासाहेबांना या ठिकाणी विरोध करत होते, ज्यांना बाबासाहेब नको होते, जे बाबासाहेबांच्या विरोधात होते, त्यांना बाबासाहेबांचं कुटुंब देखील नको होतं, त्यांना भैयासाहेब देखील नको होते. त्यांना भैयासाहेबांना या ठिकाणी या चळवळीमध्ये येऊ द्यायचं नव्हतं, भैयासाहेबांना या ठिकाणी यामध्ये समाविष्ट होऊ द्यायचं नव्हतं. आणि म्हणून इथले म्होरके भैयासाहेबांना सतत ते पदवीधर नाहीत, ते या ठिकाणी पदवीधर नाहीत असं त्यांना सतत त्यांची अवहेलना करत होते. आणि खऱ्या अर्थानं त्यांना जो त्या गोष्टीचा होणारा मनस्ताप होता, या मनस्तापाचा
कुणीही कधीही कसलाही विचार केला नाही, म्हणून ते सतत या ठिकाणी भैयासाहेब आंबेडकर दडपणाखाली जगलेले तुम्हाला मला या ठिकाणी दिसतात. आणि हे सगळं जगत असताना भैयासाहेब आंबेडकरांच्यावर एवढं दडपण असताना, भैयासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागं एवढा व्यवस्थेचा छळ असताना, हे सगळं असताना देखील भैयासाहेब आंबेडकर जे काही राजकीय व सार्वजनिक आयुष्य जगले, भैयासाहेब आंबेडकर जे पण काही राजकीय आणि सार्वजनिक आयुष्य जगले, त्यात ते स्वतःच्या आयुष्याचे स्वतः शिल्पकार होते असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण भैयासाहेबांनी स्वतःच्या ताकदीवर, स्वतःच्या जीवावर अनेक गोष्टी या ठिकाणी केल्या, ज्या बाबासाहेबांच्या कार्याला साजेल अशा होत्या, बाबासाहेबांच्या विद्वत्तेला साजेल अशा होत्या. म्हणून त्यांनी जे राजकीय आणि सार्वजनिक आयुष्य जगले, त्या आयुष्याचे भैयासाहेब आंबेडकर हे स्वतः शिल्पकार होते. आणि तरीही भैयासाहेब एवढे जरी भैयासाहेबांच्यावर अन्याय होत असले, भैयासाहेबांना ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास सहन करावा असला, तरी भैयासाहेब आंबेडकर हे सतत विजयी मुद्रेने जगले. कारण त्यांच्यात कमालीची विल पॉवर होती. महापुरुषाचा पुत्र होता, बाबासाहेबांचं रक्त होतं, तो कधीही या असल्या संकटांना डगमगणारा नव्हता, असल्या संकटांना घाबरून पळून जाणारे नव्हते, तर त्या संकटाशी दोन हात करणारे भैयासाहेब आंबेडकर तुम्हाला मला दिसतात. आणि म्हणून ते कधीही या ठिकाणी नाराज झाले नाही, कधी या ठिकाणी उद्विग्न झाले नाहीत, तर सतत भैयासाहेब आंबेडकर हे विजयी मुद्रेने जगलेले आपल्याला तुम्हाला मला दिसतात. कारण त्यांच्यात कमालीची या ठिकाणी विल पॉवर होती, बाबासाहेबांची या ठिकाणी चळवळ त्यांच्या पुढे उभा होती, आणि त्यामुळे त्यांच्यात विल पॉवर ही खचाखच भरलेली तुम्हाला मला दिसते. त्यांच्या इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी या ठिकाणी बघितलं, भैयासाहेबांची इच्छाशक्ती ही अतिशय प्रबळ होती, अतिशय खूप मोठ्या अपेक्षा ठेवणारी इच्छाशक्ती होती. आणि त्या इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी भारतीय बौद्ध महासभा असेल, रिपब्लिकन पक्ष असेल, पीपल एज्युकेशन सोसायटी असेल, म्युनिसिपल कामगार संघ असेल, पंचायत समिती असेल, महाराष्ट्र विधिमंडळ असेल, आणि त्या काळचे असणारे राजकारण, यावर त्यांनी आपला स्वतंत्र ठसा भैयासाहेब आंबेडकरांनी उमटवलेला तुम्हाला मला दिसतो. कारण या सगळ्या गोष्टीमध्ये भैयासाहेब आंबेडकरांनी अतिशय उठावदार काम केलेलं तुम्हाला मला दिसतं. बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसचं व्यवस्थापन असेल, पक्षाची मुखपत्र, धम्मयानसारखं धार्मिक नियतकालिक असेल, ही या ठिकाणी बघितलं तर त्यांच्या इच्छाशक्तीची, भैयासाहेबांच्या इच्छाशक्तीची जिती जागती उदाहरणं तुमच्या आमच्या समोर आहे. भैयासाहेबांनी या ठिकाणी स्वतःच्या आयुष्य हे या ठिकाणी स्वतः घडवलं. स्वतःचं आयुष्य स्वतः घडत असताना भैयासाहेबांनी या ठिकाणी बाबासाहेबांच्या नंतर आयुष्यामध्ये प्रगती करण्याचं ठरवलं. आणि आयुष्यामध्ये काहीतरी करत असताना भैयासाहेब आंबेडकरांनी एक स्वतःचा व्यवसाय असावा, स्वतःचं या ठिकाणी काहीतरी व्यवसायाचं स्वरूप असावं, म्हणून भैयासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये एक या ठिकाणी सिमेंटचा कारखाना काढला. त्या सिमेंटच्या कारखान्यामध्ये भैयासाहेब आंबेडकर 25% भागीदारीवर होते. परंतु या कारखान्या संदर्भात जर बघितलं, भैयासाहेबांचा हा कारखाना चालू असताना भैयासाहेब 25% भागीदारीत होते. परंतु या कारखान्याच्या संदर्भात देखील काही कार्यकर्त्यांनी, ज्यांना भैयासाहेब बाबासाहेबांच्या नंतर या चळवळीमध्ये येऊ नये असं वाटत होतं, भैयासाहेबांच्या येण्यानं त्यांचं कुठंतरी खच्चीकरण होईल, भैयासाहेबांच्या येण्यानं त्यांचं या ठिकाणी चळवळीचा चाललेला दुरुपयोग कुठंतरी समाजासमोर येईल आणि तो थांबेल, या भीतीमुळं भैयासाहेबांना बाबासाहेबांच्या नंतर या चळवळीमध्ये सक्रिय होऊ द्यायचं नाही, यासाठी काम करणारी काही लोक, काही कार्यकर्ते, या कार्यकर्त्यांनी या कारखान्याच्या संदर्भात बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे तक्रार केली. आणि बाबासाहेबांच्याकडे तक्रार करून बाबासाहेबांना भैयासाहेबांच्या विरोधात भडकवण्याचं काम केलं. आणि या ठिकाणी बाप बेट्यात मतभेद व्हावेत, ही त्यांची या ठिकाणी त्या कार्यकर्त्यांची इच्छा होती. ती काही कालांतरानं या ठिकाणी पूर्ण झाली. बाबासाहेब भैयासाहेबांच्यावर काही गोष्टीवर त्यावेळेला नाराज झाले, आणि बाबासाहेब नाराज झाले. बाबासाहेबांची नाराजी नको म्हणून शेवटी भैयासाहेबांना तो कारखाना या ठिकाणी बंद करावा लागला, आणि भैयासाहेबांची त्यावेळेला या ठिकाणी निराशा झाली. त्यानंतर भैयासाहेबांनी मुंबई विमानतळ परिसरात बांधकाम व्यवसाय चालू केला. या ठिकाणी बांधकाम स्वतःच्या वडिलांच्या कुठल्याही प्रकारचं त्यांच्यावर विसंबून न राहता आपलं आयुष्य आपण उभा करावं, यासाठी भैयासाहेब आंबेडकरांनी मुंबई विमानतळ परिसरात बांधकाम व्यवसाय चालू केला. त्या बांधकाम व्यवसायामध्ये मात्र भैयासाहेब आंबेडकरांनी कुठल्याही प्रकारचा भागीदार ठेवला नाही. हा व्यवसाय भैयासाहेब आंबेडकरांचा अतिशय व्यवस्थित चालला होता. भैयासाहेब या व्यवसायात या ठिकाणी यशस्वी होत आहेत अशी या ठिकाणी परिस्थिती झाली. हा व्यवसाय व्यवस्थित चालत असताना भैयासाहेब स्वतःच्या पायावर उभा राहत आहेत, हे काही कार्यकर्त्यांना या ठिकाणी सहन झालं नाही. कारण भैयासाहेब जर स्वतःच्या पायावर उभा राहिले
तर उद्या हे आम्हाला या ठिकाणी त्रासाच होईल. म्हणून या कार्यकर्त्यांना ही गोष्ट सहन झाली नाही. भैयासाहेब हे सतत लंगडत असावे अशी काही कार्यकर्ते अपेक्षा बाळगून या ठिकाणी होते आणि अशी अपेक्षा बाळगणाऱ्या लोकांनी पुन्हा एकदा भैयासाहेबांच्या बाबतीत बाबासाहेबांच्याकडे कागाळ्या सुरू केल्या. दिल्लीला बाबासाहेब आंबेडकर या व्यवसायाच्या माध्यमातून येत आहेत, काम करत आहेत आणि तुमच्या पदाचा आणि तुमच्या या ठिकाणी नावाचा बाबासाहेब दुरुपयोग करत आहेत असं बाबासाहेबांना या ठिकाणी काही कार्यकर्त्यांच्याकडून भरवण्यात आलं. पुन्हा एकदा बाबासाहेबांचे भैयासाहेबांच्यावर नाराजी झाली. पुन्हा एकदा बाप बेटात मतभेद यायची वेळ आली. पण बाप बेटात मतभेद नको, मी एका महापुरुषाचा विद्वानाचा मुलगा आहे, आमच्यात कुठं मतभेद नको, म्हणून तो देखील व्यवसाय या ठिकाणी भैयासाहेब आंबेडकरांना बंद करावा लागला. याचा अर्थ असा नाही की आपल्या पुत्रानं स्वकर्तृत्वाने जीवन जगू नये असं कधी बाबासाहेबांना वाटत होतं, असा याचा अर्थ कधीही होत नाही. आपल्या पुत्राने या ठिकाणी स्वकर्तृत्वाचे जीवन जगावे, कोणाचाही आधार घेऊ नये, माझ्या नावाचा सुद्धा या ठिकाणी आधार घेऊ नये, म्हणून बाबासाहेबांनी या ठिकाणी दिल्लीतून भैयासाहेबांना परत पाठवले आणि कुठल्याही प्रकारचं मतभेद नको, कागाळ नको, म्हणून भैयासाहेबांनी या ठिकाणी बाबासाहेबांचं या ठिकाणी कुठल्याही प्रकारची नाराजी नको म्हणून तो देखील विमानतळाच्या परिसरातला असणारा व्यवसाय देखील बंद केल्याचं तुम्हाला दिसतं. बंद केल्याच्या ठिकाणी म्हणजे या व्यवस्थेनं इथल्या लोकांनी भैयासाहेबांना आयुष्यभर छळण्याचं काम केलं, भैयासाहेबांना मनस्ताप देण्याचं काम केलं, भैयासाहेबांना त्रास देण्याचं काम केलं. याचा अर्थ बाबासाहेब आंबेडकर देखील पित्याचं कर्तव्य करत नव्हते असा अजिबात होत नाही. त्यांना या ठिकाणी वाटत होतं की आपल्या मुलांना देखील काही करावं, म्हणून या ठिकाणी बाबासाहेबांनी त्यांना भारत भूषण प्रिंटिंग प्रेस हा छापखाना या ठिकाणी काढून दिला. आपल्याला माहिती असायला हवं, बाबासाहेबांनी आपल्या पुत्राला भैयासाहेबांना भारत भूषण प्रिंटिंग प्रेस हा छापखाना सुरू करून दिला. तो छापखाना त्यावेळी एका दंगलीमध्ये काही कार्यकर्त्यांच्याकडून जाळण्यात आला आणि पुढे तो छापखाना ज्या वेळा परत चालू केला, पुढे तो बुद्ध भूषण प्रिंटिंग प्रेस म्हणून आज या ठिकाणी आपल्याला मुंबईला आंबेडकर भवन येथे दादर येथे या ठिकाणी चालू असलेला आपल्याला दिसतो. आज तो चालू आहे. ही जागा बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी त्यावेळेला विकत घेतली आणि ती जागा घेतल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःची किंवा स्वतःच्या परिवाराची कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी घेतली नाही, प्रॉपर्टी केली नाही, स्वतःच्या परिवाराच्या प्रॉपर्टीकडे कधी लक्ष दिलं नाही. ज्या काय बाबासाहेबांनी त्यावेळेला प्रॉपर्टी केल्या त्या सगळ्या समाजासाठी केल्या, त्या सगळ्या समाजाच्या ट्रस्टला दिल्या आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ही देखील जागा घेत असताना त्याचा खासगी ट्रस्ट केला आणि या जागेतला प्रेस भैयासाहेबांना दिला. जो या ठिकाणी बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस आहे तो या ठिकाणी बाबासाहेबांनी भैयासाहेबांना दिला आणि त्याची सर्व प्रकारची जी लायसन असतात, सर्व प्रकारच्या ज्या परवानग्या असतात त्या सगळ्या लायसन आणि परवानग्या या ठिकाणी भैयासाहेब आंबेडकरांच्या नावावर बाबासाहेबांनी या ठिकाणी काढलेल्या तुम्हाला दिसतात. आणि पुढे जर बघितलं, पुढे या ठिकाणी पक्षाची मुखपत्रे वगैरे याच प्रिंटिंग प्रेस मध्ये या ठिकाणी छापून येऊ लागली. याच प्रिंटिंग प्रेस मध्ये छापून येत असताना पुढे पक्षाची मुखपत्र याच प्रिंटिंग मध्ये या ठिकाणी त्यांच्या देखील विश्वासक मंडळावर भैयासाहेब गेले नाहीत किंवा त्या कुठल्याही संस्थेवर त्यांनी ट्रस्टी म्हणून जाण्याचा कधीही बाबासाहेबांच्याकडे देखील आग्रह धरला नाही. त्या ज्या संस्था होत्या त्या संस्थांनीही कधीही या गोष्टीचा कधी कुठल्याही प्रकारचा विचार केला नाही. भैयासाहेब आंबेडकर हे या ठिकाणी स्वतःचं अस्तित्व या ठिकाणी जपत होते, ते स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व जपत होते. माझे वडील म्हणजे भैयासाहेबांचे वडील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भैयासाहेब म्हणायचे, माझे वडील हे माझे एकट्याचे नसून ते सर्व समाजाचे आहेत आणि या गोष्टीचं भान सतत भैयासाहेब आंबेडकर या ठिकाणी राखत होते. हा खरं तर परोपकारी भैयासाहेबांचा त्याग होता. भैयासाहेबांनी तो परोपकारी त्याग केला कारण भैयासाहेब आंबेडकर हे एका स्वतंत्र बाण्याच्या महापुरुषाचे रक्त होते. खऱ्या अर्थानं एवढ्या बाबासाहेब आंबेडकरांनी संस्था निर्माण केल्या, एवढ्या बाबासाहेबांनी ट्रस्ट निर्माण केले, परंतु बाबासाहेबांच्या
कुठेही भैयासाहेबांनी कुठल्याही संस्थेत किंवा ट्रस्टमध्ये ट्रस्टी म्हणून या ठिकाणी जाण्याची अपेक्षा भैयासाहेबांनी केली नाही. तसा कधी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा आग्रह धरला नाही. बाबासाहेबांच्या बरोबर असणारे कार्यकर्ते यांनीही भैयासाहेबांच्या बाबतीत तसा कुठल्याही प्रकारचा कधी विचार देखील केला नाही. परंतु भैयासाहेब आंबेडकर हे या ठिकाणी महापुरुषाचा मुलगा म्हणून, महापुरुषाचा पुत्र म्हणून आपलं स्वतंत्र अस्तित्व कायमपणे जपत राहिले. आणि म्हणून भैयासाहेबांनी या ठिकाणी केलेला हा खर तर परोपकारी त्याग, खऱ्या अर्थानं परोपकारी त्याग, हा त्याग दुसरं कुणीही करू शकत नाही. भैयासाहेब हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुत्र, म्हणजे महापुरुषाचे पुत्र आहेत, बाबासाहेबांचे रक्त. म्हणून भैयासाहेबांनी या ठिकाणी बाबासाहेबांच्या या संस्थांच्या मध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप न करता महापुरुषांचं रक्त हे या ठिकाणी उदात्त आहे हे आपल्याला दाखवून दिलं. या ठिकाणी भैयासाहेबांच्या आयुष्यामध्ये जर बघितलं, मगाशी सांगितलं की भैयासाहेब आंबेडकर हे मॅट्रिक पास होऊ शकले नाहीत. भैयासाहेबांच्याकडे ती क्वालिटी असताना, भैयासाहेबांच्याकडे ती विद्वत्ता असताना इथल्या व्यवस्थेनं भैयासाहेबांना मॅट्रिक पास होऊ दिलं नाही. त्या व्यवस्थेचा भैयासाहेबांनी सूड उगवलेला आम्हाला दिसतो. कारण ती व्यवस्था, त्या व्यवस्थेला दाखवून दिलं की भैयासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्व मुलांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण दिलं, शिक्षणात तरबेज केलं, आणि त्या व्यवस्थेचा सूड या ठिकाणी भैयासाहेब आंबेडकरांनी घेतलेला आम्हाला दिसतो. भैयासाहेबांना या ठिकाणी जर वाढू दिलं असतं तर आपलं काय या विवंचनेत असणाऱ्या लोकांनी भैयासाहेबांना सतत बदनाम करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी भैयासाहेबांना बदनाम करून त्या बदनामीच्या होळीवर स्वतःची पोळी या ठिकाणी भाजण्याचं काम इथल्या काही पुढाऱ्यांनी केलं, इथल्या काही लोकांनी केलं. या ठिकाणी भैयासाहेबांना सतत बदनाम करण्याचं काम इथल्या लोकांनी केलं, इथल्या कार्यकर्त्यांनी केलं. बाबासाहेबांच्यात आणि भैयासाहेबांच्यात देखील मतभेद आणण्याचं काम इथल्या काही कार्यकर्त्यांनी केलं, इथल्या काही लोकांनी केलं. भैयासाहेब त्यांना चळवळीत पुढे नको होते, कारण बाबासाहेबांच्या नंतर ही चळवळ अनेकांना वाटून घेण्याचा त्यांचा मनोदय होता. त्याला भैयासाहेब कुठेतरी अडसर ठरतील म्हणून भैयासाहेब या ठिकाणी पुढे येऊ नयेत याची काळजी तिथल्या काही पुढाऱ्यांनी या ठिकाणी घेतलेली होती. बाबासाहेबांच्या जीवनपणी भैयासाहेबांना ज्यांनी बदनाम केलं त्यांना बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर तर या ठिकाणी रानच मोकळं झालेलं आम्हाला दिसतं. ज्यांनी भैयासाहेबांना बाबासाहेबांच्या जीवनपणात छळलं त्यांनी या ठिकाणी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर भैयासाहेबांना छळण्यासाठी रानच मोकळं झालेलं दिसतं. आणि भैयासाहेबांची बदनामी करणे हा एक कलमी कार्यक्रम इथल्या काही पुढाऱ्यांनी या ठिकाणी राबवणं चालू केलं आणि भैयासाहेब आंबेडकरांची बदनामी या ठिकाणी करत राहिले. या ठिकाणी बाबासाहेबांनी निर्माण केलेले पोलादी संघटन, बाबासाहेबांनी जे पोलादी संघटन निर्माण केलं ते संघटन कमकुवत होऊ नये म्हणून भैयासाहेब नेहमीच या ठिकाणी जागरूक राहिलेले आम्हाला दिसतात. ज्या संघटना बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केला, जो समाज बाबासाहेब आंबेडकरांनी संघटित केला, जे संघटन बाबासाहेब आंबेडकरांनी बांधलं ते संघटन कुठल्याही प्रकारे कमकुवत होऊ नये, ते संघटन कुठल्याही प्रकारे पंगू होऊ नये, ते संघटन कुठल्याही प्रकारे या ठिकाणी कमजोर राहू नये, या सगळ्याची काळजी भैयासाहेब आंबेडकरांनी नेहमीच घेतलेली आम्हाला दिसतात. या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या एखाद्या गटात जर बघितलं त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाचे गट होते. भैयासाहेब आंबेडकरांनी जर एखाद्या गटात जर प्रवेश केला असता तर भैयासाहेब आंबेडकरांना एखाद्या गटाचं या ठिकाणी नेता देखील रिपब्लिकन पक्षाच्या होता आला असतं. परंतु स्वतःच्या नावाने निर्माण झालेल्या गटामध्ये मोठं होण्यापेक्षा आपल्या पित्याच्या कर्तृत्वाने निर्माण झालेल्या संघटनेला भैयासाहेब आंबेडकरांनी सतत या ठिकाणी महत्व दिलेलं दिसतं. भैयासाहेबांनी स्वतंत्र पाऊल उचललं असतं तर कदाचित रिपब्लिकन पक्षाचा इतिहास हा आज देखील आपल्याला वेगळा दिसला असता. कदाचित सर्व जनता बाबासाहेबांप्रमाणे भैयासाहेबांच्या बरोबर या ठिकाणी आली असती. परंतु आपण विचार केला तर भैयासाहेबांनी जर वेगळं पाऊल उचललं असतं, स्वतंत्र पाऊल उचललं असतं आणि रिपब्लिकन पक्षाचा एखादा गट हातात घेतला असता तर एखाद्या गटाचा नेता म्हणून भैयासाहेब उदयास आले असते. त्यांचं या ठिकाणी पुढे नेतृत्व या ठिकाणी निर्माण झालं असतं. परंतु हा इतिहास चळवळीमध्ये बदलला असता. परंतु याचा भैयासाहेबांनी कधीही या ठिकाणी असं पाऊल उचललेलं दिसत नाही. खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर जी पोरकी झालेली जनता ती परत एकदा भैयासाहेबांच्या नेतृत्वाखाली आली असती आणि काही लोकांना हेच या ठिकाणी नको होतं आणि असा पाऊल कधीही भैयासाहेबांनी उचलला नाही. परंतु भैयासाहेबांना हे असलं कधीच नको होतं की आपल्या वडिलांच्या महत् प्रयासाने बांधलेल्या संघटनेला तडा नको
म्हणून आयुष्यभर भैयासाहेब आंबेडकर हे ऐक्यासाठी झटलेले तुम्हाला दिसतात. बाबासाहेबांनी जे अतिशय परिश्रमाने आणि कष्टानं बांधलेलं संघटन होतं, बाबासाहेबांचं संघटन हे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं विखुरलं जाऊ नये, त्याच्यात या ठिकाणी तडे जाऊ नये म्हणून भैयासाहेब आंबेडकर हे स्वतः नेता होण्यापेक्षा, स्वतः एखाद्या संघटनेचा नेता होण्यापेक्षा सतत या रिपब्लिकन ऐक्यासाठी झटताना तुम्हाला दिसले. आपल्यामुळे आंबेडकर संघटन या ठिकाणी दुभंगले, पंगू झाले, हा ठपका येऊ नये म्हणून भैयासाहेब सतत या ठिकाणी जागृत राहिलेले तुम्हाला दिसतात. आपल्या भैयासाहेबांच्या कुठल्याही कर्तृत्वामुळं, कुठल्याही एखाद्या निर्णयामुळं आंबेडकर संघटन हे दुभंगलं किंवा आंबेडकर संघटन हे पंगू झालं, हा ठपका भैयासाहेबांना नको होता आणि म्हणून भैयासाहेब आंबेडकर हा ठपका आपल्यावर येऊ नये म्हणून सतत या ठिकाणी जागृत राहिले. त्यावेळच्या रिपब्लिकन राजकीय नेतृत्वाने भैयासाहेबांना या ठिकाणी आपल्या राजकारणासाठी वापरून घेतलं, त्यांचा उपयोग करून घेतला, भैयासाहेबांना खूप वापरून घेतलं. पुढाऱ्यांनी बाबासाहेबांच्या संस्था देखील आपापसात वाटून घेतल्या. कोणी पीपल्स एज्युकेशनचा ताबा घेतला, कोणी इम्प्रुव्हमेंट ट्रस्टचा घेतला, तर कोणी गाव कामगार सारखी संस्था या ठिकाणी बळकावण्याचं काम केलं. जे बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या ह्या संस्था संघटना देखील वाटून घेण्याचं काम, त्या देखील बळकावण्याचं काम इथल्या पुढाऱ्यांनी बाबासाहेबांच्या नंतर केलं. भैयासाहेबांना कोणत्याही संस्थेत प्रवेश नव्हता, त्यामुळे त्या संस्थेत अनेक आर्थिक गडबडी होत होत्या. भैयासाहेब हे कोणत्याही संस्थेत ट्रस्टी नव्हते, त्यामुळे त्या संस्थेत या ठिकाणी भैयासाहेब कधी जात नव्हते आणि भैयासाहेबांच्या तिथं न जाण्यानं त्या संस्थेमध्ये जे कारभारी मंडळी होती, जी पुढारी मंडळ होते, त्या मंडळीने अनेक आर्थिक गडबडी या ठिकाणी केल्या होत्या आणि तरी देखील त्या आर्थिक गडबडी बघून देखील तेरी बी चूक मेरू बी चूक या न्यायानं त्यावेळेला खाणाऱ्या लोकांनी या ठिकाणी मुक्त असं ठेवण्यात आलं होतं. खाणारी लोक एकत्रित झाली होती आणि म्हणून बाबासाहेबांनी या ठिकाणी कणाकणाने पैसा गोळा केला आणि संस्था उभा केल्या. बाबासाहेब आंबेडकरांनी कणाकणानं पैसा गोळा करून संस्था उभा केल्या, त्या नावारूपाला आणल्या. परंतु बाबासाहेबांच्या नंतर त्या संस्था मात्र काही पुढाऱ्यांनी मनमुरादपणे लुटल्या गेल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. या संस्थांमध्ये भैयासाहेबांना जर घेतलं असतं तर भैयासाहेबांचा या संस्थांच्या मध्ये वचक राहिला असता आणि या ठिकाणी या संस्था वाचल्या असत्या, या संस्था नावारूपाला आल्या असत्या आणि त्या संस्थांच्या माध्यमातून समाज उपयोगी काम झालं असतं. परंतु भैयासाहेबांना त्यामध्ये न घेण्याचा उद्देश की इथल्या व्यवस्थेला, इथल्या पुढाऱ्यांना, भैयासाहेबांना त्यामध्ये घ्यायचं नव्हतं. कारण भैयासाहेब आल्यानंतर त्यांच्यावर या ठिकाणी नियम येतील, निर्बंध येतील, बंधनं येतील याची भीती या ठिकाणी त्यांना होते. खऱ्या अर्थानं ज्या वेळेला भैयासाहेब आंबेडकर पीपल्स एज्युकेशन सोसायटीमध्ये गेले, त्यावेळेला या ठिकाणी वरळीचे चव्हाण मास्तर होते. त्या चव्हाण मास्तरांनी पीपल्स एज्युकेशन मध्ये उपोषणाची धमकी दिली आणि वराळे मास्तर जे बाबासाहेबांचे सहकारी होते, ते त्या संस्थेत होते. त्यांनी भैयासाहेबांच्या नावासाठी आग्रह धरला आणि याच भीतीपोटी भैयासाहेबांची पीपल एज्युकेशन सोसायटीमध्ये वर्णी लागली त्यावेळेला त्या संस्थेची खऱ्या अर्थानं लुटमार झालेली होती. पण भैयासाहेबांच्या प्रवेशानंतर मात्र ती काही काळ या ठिकाणी थांबलेली तुम्हाला दिसते. भैयासाहेबांनी त्याच्यावर वचक ठेवला, भैयासाहेबांनी त्याच्यावर अंकुश ठेवला आणि ती या ठिकाणी थांबवलेली दिसते. यानंतर बाबासाहेबांच्या प्रॉपर्टीचा वाद कोर्टात गेला. कोर्टात गेल्यानंतर भैयासाहेबांना राजगृहात जायचं असेल तर राजगृहाची देखील किंमत ठरवण्यात आली. त्या काळात राजगृहाची किंमत ही 3,60,000 केली आणि जर भैयासाहेबांना त्या राजगृहामध्ये राहायला जायचं असेल तर भैयासाहेब आंबेडकरांनी माईसाहेब आंबेडकरांना या ठिकाणी 50% रक्कम द्यावी लागेल असं या ठिकाणी ठरलं. मग भैयासाहेब आंबेडकरांना त्यावेळेला 1,80,000 माईसाहेब आंबेडकरांना द्यावे लागणार होते. भैयासाहेब आंबेडकरांच्या 30,000 रुपये भैयासाहेबांच्याकडे कमी होते. 30,000 रुपयाची व्यवस्था नव्हती. म्हणून भैयासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीमध्ये 30,000 रुपये कर्ज मागणीसाठी अर्ज केला. ते कर्ज मी वेळेत फेडेन असं सांगितलं, त्या कर्जाचे हप्ते मी भरेन असं सांगितलं. परंतु राजगृह घेण्यासाठी, राजगृहाची रक्कम भरण्यासाठी बाबासाहेबांनी निर्माण केलेली ही जी पीपल्स एज्युकेशन सोसायटी आहे, त्या सोसायटीनं भैयासाहेब आंबेडकरांचा तो अर्ज नामंजूर केला. भैयासाहेबांना कर्ज नाकारलं. म्हणजे या देशात भैयासाहेबांच्यावर किती अन्याय झाला हे आपल्याला दिसून येईल.
भैयासाहेबांना 30,000 रुपये जमा करण्यासाठी मग इथून तिकडून धावपळ करावी लागली. त्यांनी 30,000 जमवले आणि 1,80,000 जमा करून माहीसाहेबांना दिले आणि त्यानंतर भैयासाहेब आंबेडकर हे राजगृहात गेले. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी बांधलेलं राजगृह हे देखील भैयासाहेब आंबेडकरांना विकत घ्यावं लागलं. विकत घेतलेलं तुम्हाला दिसतं. म्हणजे महापुरुषाचा मुलगा, महापुरुषाचा पुत्र म्हणून भैयासाहेबांना किती संघर्षांना या ठिकाणी सामोरं जावं लागलं हे तुम्हाला दिसून येतं. राजगृहावर हॉस्टेल चालू होतं. त्या सोसायटीनं भैयासाहेबांना 3ऱ्या माळ्यावरचा एक फ्लॅट या ठिकाणी दिलेला होता. परंतु काही दिवसांना भैयासाहेबांचा पायाचा आजार वाढला आणि पायाच्या आजारामुळे भैयासाहेब आंबेडकरांना 3ऱ्या माळ्यावर चढता येत नव्हतं आणि 3ऱ्या माळ्यावर चढता येत नव्हतं म्हणून भैयासाहेबांनी अर्ज केला की मला 2ऱ्या माळ्यावर या ठिकाणी फ्लॅट देण्यात यावा. खऱ्या अर्थानं त्याला देखील त्या असणाऱ्या विश्वस्तांनी 5-6 वर्षे घालवली. म्हणजे भैयासाहेब आंबेडकरांना किती मोठा संघर्ष या ठिकाणी करावा लागला. सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं, भैयासाहेब आंबेडकरांचं लग्न हे 19 एप्रिल 1953 रोजी विठ्ठलराव महादेवराव साळवी, मुक्काम वामने, तालुका महाड, जिल्हा रायगड यांची कन्या मीरा यांच्याशी झालेला या ठिकाणी आपल्याला दिसतो. मीरा म्हणजे आजच्या मीराताई आंबेडकर यांच्याशी भैयासाहेब आंबेडकरांचा विवाह हा 19 एप्रिल 1953 रोजी झाला. विवाह हा आर्यन भट हायस्कूल दादर येथे झाला. दादर येथल्या आर्यन भट हायस्कूलच्या या ठिकाणी हॉलमध्ये हा विवाह समारंभ पार पडला. विवाह हा शंकरानंद शास्त्री यांनी त्यावेळी तो विवाह बौद्ध पद्धतीने केला. खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा ही 14 ऑक्टोबर 1956 ला दिली. परंतु बाबासाहेबांनी आपल्या मुलाचा विवाह हा 1953 ला बौद्ध पद्धतीने केलेल्याच तुम्हाला दिसतं. कारण बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केल्यानंतर, अनेक धर्मांचा अभ्यास केल्यानंतर बाबासाहेबांचा ओढा हा बौद्ध धर्माकडं या ठिकाणी तुम्हाला दिसत होता. बाबासाहेबांचा ओढा हा बौद्ध धर्माच्या दिशेने होता. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मुलाचा विवाह 1953 साली देखील बौद्ध पद्धतीने केला. तो विवाह शंकरानंद शास्त्री यांनी या ठिकाणी केला. त्यावेळा बाबासाहेब आंबेडकर दिल्लीतून त्या विवाह सोहळ्यासाठी आलेले होते आणि राजगृहाचं त्यावेळा बांधकाम सुरू होतं आणि राजगृहाचं बांधकाम सुरू असल्यामुळे बाबासाहेब आंबेडकर हे सिद्धार्थ कॉलेजमध्ये या ठिकाणी थांबलेले होते. बाबासाहेब दिल्लीवरून त्या विवाह सोहळ्याला आले होते. बाबासाहेब थकले होते आणि बाबासाहेबांनी कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की विवाहाची तयारी झाली, टायमिंग झालं की मला या ठिकाणी कळवा. म्हणजे वराळे मास्तर होते, त्या वराळे मास्तरांच्यावर जबाबदारी होती की बाबासाहेबांना त्या ठिकाणी घेऊन जाणं. आणि ही विवाहाची तयारी झाली, विवाहाची वेळ झाली. वराळे मास्तर हे बाबासाहेब आंबेडकर त्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये होते, तिथं त्यांना आणण्यासाठी जात होते. परंतु वराळे मास्तरांना माईसाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी थांबवलं आणि माईसाहेब आंबेडकर म्हणाल्या की बाबासाहेब आजारी आहेत, ते या ठिकाणी आराम करणार आहेत, ते या ठिकाणी या विवाहाला येणार नाहीत, तर तुम्ही विवाह करून घ्या. बाबासाहेबांचा तो विवाह या ठिकाणी, भैयासाहेबांचा तो विवाह या हॉलमध्ये या ठिकाणी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. परंतु भैयासाहेबांची नजर ही त्या हॉलमध्ये आपल्या वडिलांना शोधत होती, बाबासाहेब आंबेडकरांना शोधत होती. बाबासाहेब आंबेडकर त्यांना तिथं दिसत नव्हते. ज्या वेळा विवाह झाला त्यावेळा भैयासाहेब आणि मीराताई या बाबासाहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी सिद्धार्थ कॉलेजमध्ये गेले. त्यावेळा बाबासाहेब म्हटले, अरे विवाह झाला. त्यावेळा वराळे मास्तरांच्यावर बाबासाहेब ओरडले की तुम्हाला मी सांगितलं होतं की तुम्ही मला कळवा, तुम्ही मला सांगा. त्यावेळा वराळे मास्तर म्हटले की साहेब मी तुम्हाला घ्यायला येत होतो, परंतु माई आंबेडकरांनी मला सांगितले की तुमची तब्येत बरी नाही आणि तुम्ही या ठिकाणी तुम्ही आराम करणार आहात, म्हणून या ठिकाणी मी त्यावेळा थांबलो. अशा पद्धतीनं आपल्या एकुलत्या एक मुलाच्या विवाहाला देखील बाबासाहेबांना उपस्थित राहू दिलं नाही. भैयासाहेबांच्या विवाहाला बाबासाहेब उपस्थित राहू शकले नाही. खऱ्या अर्थानं भैयासाहेबांना त्यावेळी किती दुःख झालं असेल, किती वेदना झाली असेल याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. भैयासाहेबांनी हा संघर्ष या ठिकाणी केला. हा संघर्ष करत होते भैयासाहेब आंबेडकर. भैयासाहेबांना इथल्या कार्यकर्त्यांनी, इथल्या व्यवस्थेनं खूप त्रास दिला. परंतु भैयासाहेबांनी बाबासाहेबांच्या नंतर केलेलं दैदिप्यमान काम आहे हे देखील आज समाजापुढे जाणं गरजेचं आहे. आणि आता खऱ्या अर्थानं मी भैयासाहेबांचं असणारं काम या ठिकाणी सांगत आहे. भैयासाहेब आंबेडकरांनी 25 जानेवारी 1957 पासून संपूर्ण देशभर या ठिकाणी दौरे चालू केले. संपूर्ण देशभर दौरे करायचं भैयासाहेब आंबेडकरांनी ठरवलं. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण
हे 6 डिसेंबर 1956 ला झालं. यानंतर बाबाची जनता ही कुठेही पोरकी होऊ नये, बाबासाहेबांची कुठली या ठिकाणी या समाजामध्ये निर्माण होऊ नये, बाबासाहेबांचं कार्य हे कुठेही थांबू नये, ते पुन्हा एकदा गतिमान व्हावं म्हणून भैयासाहेब आंबेडकर घरातून बाहेर पडले. भैयासाहेबांनी बाबासाहेबांची ती चळवळीची पताका आपल्या खांद्यावर घेतली, बाबासाहेबांचं ते कार्य आपल्या खांद्यावर घेतलं आणि 25 जानेवारी 1957 पासून संपूर्ण देशभर या ठिकाणी भैयासाहेबांनी दौरे केलेले आपल्याला दिसतात. त्यामध्ये त्यांनी धम्माचा प्रचार केला, दीक्षा समारंभ केले. या कार्यक्रमापैकी काही कार्यक्रम हे या ठिकाणी ऐतिहासिक ठरलेले तुम्हाला दिसतात. त्यातील कार्यक्रम म्हणजे अमरावती, वडनेरा, कामुंझा, त्याचबरोबर या ठिकाणी असणारे वजरखेड, अकोला, बुलढाणा, उंद्री तालुका, चिखली, यवतमाळ आणि 1957 मध्ये पाझर पुणे येथे झालेला बुद्ध जयंतीचा उत्सव. खऱ्या अर्थानं हे काही कार्यक्रम हे या ठिकाणी ऐतिहासिक ठरलेले तुम्हाला दिसतात. त्याचबरोबर 5 आणि 6 जुलै 1957च्या मान्यवरांच्या बैठकीत जर बघितलं, 5 आणि 6 जुलैला 1957 ला जी मान्यवरांची बैठक झाली, या बैठकीत माननीय भैयासाहेबांची भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली पहिलं 2 दिवसीय अधिवेशन या ठिकाणी पार पडलं. जी भारतीय बौद्ध महासभा, जी तुमची आमची मातृसंस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी काढली. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संस्थेच्या माध्यमातून धम्म दीक्षा घेतली आणि 5 लाख अनुयायांना नागवंशाच्या नागपूरच्या भूमीत धम्म दीक्षा दिली, ती संस्था त्यापुढे चालवण्याची जबाबदारी, त्या संस्थेचं कार्य वाढवण्याची जबाबदारी, त्या संस्थेची धुरा भैयासाहेब आंबेडकरांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि पुन्हा एकदा भैयासाहेब आंबेडकर त्या संस्थेचे सर्वानुमते 5 आणि 6 जुलैच्या या ठिकाणी बैठकीत सर्वानुमते भैयासाहेब आंबेडकर अध्यक्ष झाले आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली पहिलं 2 दिवसीय अधिवेशन पार पडलं. त्या अधिवेशनामध्ये काही ठराव झाले. त्यामधला पहिला ठराव होता, शासनाने नोकरी शिक्षणात बौद्धांच्या रद्द केलेल्या सवलती पुन्हा चालू कराव्यात. 14 एप्रिल आणि वैशाख पौर्णिमा म्हणजे बुद्ध जयंती दिवशी या ठिकाणी शासकीय सुट्टी जाहीर करावी. तिसरा ठराव होता, अधिवेशनाची जागा बुद्ध विहाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी मिळावी. आणि चौथा ठराव होता, बौद्धावरील अन्याय आणि अत्याचाराची चौकशी ही निरपेक्ष अधिकाऱ्यांच्या मार्फत या ठिकाणी व्हायला हवी. खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांनी जे कायदे बनवले त्यामध्ये बौद्धावरील जे अन्याय आणि अत्याचार असतील त्याची चौकशी, बौद्धांच्यावर जर अन्याय झाले, अत्याचार झाले तर त्याची चौकशी ही निरपेक्ष अधिकाऱ्यामार्फत या ठिकाणी करावी, अशी या ठिकाणी मागणी भैयासाहेब आंबेडकरांनी केलेली तुम्हाला दिसते. या ठिकाणी मूकनायक असेल, बहिष्कृत भारत असेल, समता असेल, नंतर जनता असेल, असे अनेक साप्ताहिके, पाक्षिके त्या या सगळ्यांचे भैयासाहेब आंबेडकर हे या ठिकाणी व्यवस्थापक होते. शेवटी या ठिकाणी प्रबुद्ध भारत जे आपल्या भारतीय बौद्ध महासभेचं मुखपत्र आहे, प्रबुद्ध भारतची देखील जबाबदारी ही त्यांनी भैयासाहेबांनी सांभाळलेली तुम्हाला दिसते. भारतीय बौद्ध महासभेचे सर्व कार्यक्रम हे पेपरमध्ये त्यावेळेला छापून येत असत. भैयासाहेब आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे हे सर्व कार्यक्रम पेपरमध्ये या ठिकाणी त्यावेळेला छापत असत. धम्माकडे लोकांचे लक्ष राहावे यासाठी धम्मयान मासिक देखील भैयासाहेब आंबेडकरांनी सुरू केलं. जो धम्म तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला, ज्या धम्मात आपण या ठिकाणी आलो, त्या धम्माचं पायीक झालो, तो धम्म वाढावा, तो धम्म लोकांच्यात रुजावा, तो धम्म लोकांच्या पर्यंत पोचावा, म्हणून या ठिकाणी धम्मयान मासिक भैयासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेलं तुम्हाला दिसतं. त्यावेळे या ठिकाणी जनगणना होत असेल, शिरगंती होत असेल, त्यावेळेला लोकांनी आपला धर्म हा बौद्ध सांगावा. त्याचबरोबर मुला मुलींना शाळेत प्रवेश घेतेवेळी देखील या ठिकाणी त्यांच्या शाळेच्या प्रवेशावेळी देखील धर्म हे बौद्ध या ठिकाणी सांगावे आणि तशा प्रकारची नोंद करावी, असं भैयासाहेब आंबेडकर हे प्रत्येक कार्यक्रमातून या ठिकाणी सांगत असत. भैयासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेला देशभर दौरे चालू केले, धम्म कार्यासाठी अनेक दीक्षा समारंभ घेतले, अनेक दीक्षेचे कार्यक्रम घेतले, देशाच्या कानाकोपऱ्यात अनेक लोकांना दीक्षा दिली. त्यामध्ये जनजागृतीचं काम देखील भैयासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी केलेलं दिसतं. या ठिकाणी 1957 मध्ये मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना भैयासाहेबांच्या नेतृत्वामध्ये शिष्टमंडळ भेटले. यशवंतराव चव्हाण यांच्याकडे काही मागण्या केल्या, त्या मागण्या भैयासाहेबांच्या मान्य केल्याचं 1959 मध्ये भैयासाहेबांना बोलावून या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे या ठिकाणी भूमिहीनांना जमिनी मिळाल्या, भूमिहीनांना पडीक जमिनी मिळाल्या. खऱ्या अर्थानं
1964 ला आरपीआयच्या वतीने भूमिहीनांचा महाराष्ट्रामध्ये सत्याग्रह झाला. त्या सत्याग्रहाचं नेतृत्व भैयासाहेबांनी केलं. हजारो लोक त्यावेळेला त्या सत्याग्रहामध्ये तुरुंगात गेले. शेवटी या राज्यातलं तुरुंग देखील कमी पडू लागले, एवढी लोक त्या सत्याग्रहात सामील होऊ लागली. आणि खऱ्या अर्थानं नागपूरच्या तुरुंगामध्ये बघितलं तर त्यावेळेला नागपूरच्या तुरुंगामध्ये 3 सत्याग्रहींचा मृत्यू झाला. आणि या विरोधात भैयासाहेब आंबेडकर त्यावेळेला विधान परिषदेचे सदस्य होते. भैयासाहेब आंबेडकरांनी विधान परिषदेत या सगळ्याच्या विरोधात सरकारला प्रश्नांचा भडीमार केला, सरकारला धारेवर धरलं. आणि या ठिकाणी बघितलं तर त्यावेळेला सरकार भैयासाहेबांच्या या सगळ्या प्रश्नांपुढे या ठिकाणी शमन झालं आणि भैयासाहेबांच्या शक्तीपुढे हे सरकार कमी पडलं आणि सरकारला या ठिकाणी या भैयासाहेबांच्या आणि या आंदोलनाच्या असणाऱ्या मागण्या मान्य कराव्या लागला. आणि म्हणून त्यावेळेला भूमिहीनांना पडीक जमिनी मिळाल्या. त्यात बौद्धांना 35,000 एकर जमीन मिळाली. पूर्वास्पृश्यांना 70,000 एकर जागा मिळाली. तसेच इतर भूमिहीनांना 1,75,000 एकर जमिनी मिळाल्या. बौद्धांना सरकारी नोकरीत घेतलं गेलं. त्याच वेळी महाराष्ट्र शासनाने बौद्धांच्या सवलती जाहीर केल्या. म्हणजे भैयासाहेबांच्या लढ्याला आपल्याला यश आलेलं दिसतं. भारतीय बौद्ध महासभेनं विशेषतः मागणी केली की ज्या ठिकाणी आपल्याला धम्मदीक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या नागवंशाच्या भूमीत नागपूरमध्ये जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः धम्मदीक्षा घेतली आणि 5 लाख अनुयायांना या ठिकाणी धम्मदीक्षा देण्याचं काम केलं, तिथं बाबासाहेबांचं एक स्मारक व्हावं, तिथं या ठिकाणी दीक्षेचं एक स्मारक व्हावं म्हणून भैयासाहेबांनी सतत पाठपुरावा केला. आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं हा सतत पाठपुरावा करत असताना या भारतीय बौद्ध महासभेच्या मागणीमुळं आणि विशेषतः भैयासाहेबांच्या सततच्या पाठपुराव्यामुळं दिनांक 30/8/1961 रोजी त्यावेळचे मुख्यमंत्री स्वतः नागपूर येथे दीक्षाभूमीवर आले आणि त्यांनी स्वतः या दीक्षाभूमीसाठी 14 एकर जागा बौद्ध महासभेस दिल्याचं या ठिकाणी त्यावेळेला जाहीर केलं. भैयासाहेबांनी मान्यवरांच्या त्यावेळच्या अथक प्रयत्नांमुळे त्या ठिकाणी आज आपल्याला दिसतं की तिथं चैत्यभूमी हे दीक्षाभूमी उभा राहिलेली तुम्हाला दिसते. तिथं बुद्ध विहार मंडप असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिस्तूप असेल, भिक्खू निवास असेल, धर्म संसद केंद्र असेल, महाविद्यालय असेल, 500 मुलांसाठी हॉस्टेल असेल, ग्रंथालय असेल, हायस्कूल असेल आणि अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी आज दिसतात. हे सगळं भैयासाहेब आंबेडकरांच्या पाठपुराव्यामुळे झालं, भैयासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नांच्यामुळे झालं, हे देखील आपण विसरता कामा नये. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आज बघितलं तर दीक्षाभूमीवर लाखो लोक येतात, त्या ठिकाणी लाखो लोक वंदन करतात. खऱ्या अर्थानं भैयासाहेबांनी त्यासाठी खूप मोठं कष्ट केलेलं तुम्हाला दिसतं. बाबासाहेबांच्या परिनिर्वाणानंतर दादर चौपाटी ते बाबासाहेबांची जी अंत्यसंस्काराची जागा ती या ठिकाणी संस्थेला मिळावी अशी मागणी देखील भैयासाहेबांनी केली. त्याचा देखील पाठपुरावा भैयासाहेबांनी केला. ती जागा शासनाने दिली. तो आदेश भैयासाहेबांना 4 सप्टेंबर 1962 रोजी मिळाला. खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर ती जागा देत असताना पण शासन खूप तुटपुंजी जागा चैत्यभूमीसाठी या ठिकाणी देत होतो. परंतु भैयासाहेबांनी त्यावेळेला महापालिकेच्या आयुक्ताला झापलं की एका विद्वान महापुरुषाचं या ठिकाणी तिथं ती या ठिकाणी भूमी आहे. खऱ्या अर्थानं ती भूमी एवढ्या कमी जागेत आम्ही तिथं काही करू शकत नाही. आम्ही मागतो एवढी जागा आम्हाला देणार असाल तर आम्ही घेणार, नाहीतर ती जागा कशी मिळवायची हे आम्ही बघू असा दम या ठिकाणी त्यावेळेला महापालिकेच्या आयुक्तांना भैयासाहेबांनी दिला. आणि मग ती भैयासाहेबांच्या मर्जीनं भैयासाहेबांना जितकी जागा पाहिजे होती तेवढी जागा त्यावेळी प्रशासनानं दिली आणि 4 सप्टेंबर 1962 रोजी त्या ठिकाणी तो आदेश भैयासाहेबांना मिळाला. दादर चैत्यभूमीवर या ठिकाणी स्मारक व्हावं म्हणून भैयासाहेबांनी लोकांच्या जागृती चालू केली. खऱ्या अर्थानं ते स्मारक व्हावं म्हणून अनेक लोकांनी पैसे गोळा केले, अनेक लोकांनी स्टेट बँकेचे अकाउंट नंबर दिले, त्यामध्ये पैसे टाकण्यास सांगितले. त्या पैशाचं आजपर्यंत काय झालं हे कुणालाच माहिती नाही. परंतु बाबासाहेब आंबेडकरांना वेगळं काहीतरी करायचं होतं. बाबासाहेब आंबेडकरांनी यासाठी लोकजागृती केली आणि निधी संकलनासाठी म्हणजे चैत्यभूमी स्तूप निर्माण करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी 1966 मध्ये महू मध्य प्रदेश, बाबासाहेबांचं जन्मगाव महू मध्य प्रदेश इथून भीमज्योत काढण्याचं ठरवलं आणि भीमज्योत काढली. आणि या भीमज्योतीमध्ये जीप घेऊन सजावट केली आणि यामध्ये बाबासाहेबांचा अस्थि कलश ठेवून तिथून निघालेली भीमज्योत संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे इंदोर, भोपाळ, हैदराबाद, बैतूल, दीक्षा मैदान नागपूर, वर्धा, पुलगाव, अमरावती इतर ठिकाणावरून फिरत फिरत ही या ठिकाणी असणारी भीमज्योत शेवटी 14 एप्रिल रोजी मुंबईत पोहोचली.
आणि मुंबईत पोहोचल्यानंतर त्यावेळेचे महापौर R.R. पाटकर यांनी भीमज्योतीचं या ठिकाणी मुंबईमध्ये स्वागत केले. राजगृहात आल्यावर ही भीमज्योत राजगृहात महाउपासिका मीराताई आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकर, भीमराव आंबेडकर, आनंदराव आंबेडकर यांनी ज्योतीचं दर्शन घेतलं आणि सायंकाळी 6 वाजता ही भीमज्योत चैत्यभूमी दादर इथं पोहोचली. तिथे या ठिकाणी भारताचे संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण, मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे या ठिकाणी त्या ठिकाणी हजर होते. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींची या ठिकाणी प्रतिष्ठापना त्या ठिकाणी करण्यात आली आणि 21 दिवसांच्या भीमज्योतीचा प्रवास हा खऱ्या अर्थानं त्यावेळे तिथं संपला आणि नंतरच्या काळात त्या ठिकाणी चैत्यभूमी स्मारक झाले. आज आपलं ऊर्जा केंद्र असणारी चैत्यभूमी ही भैयासाहेबांच्या अथक परिश्रमातून या ठिकाणी निर्माण झाली. भैयासाहेब म्हणले की पैसा घेऊन कुणाचा तरी निधी घेऊन चैत्यभूमी बांधण्यापेक्षा माझ्या समाजातील लोकांच्याकडून पै गोळा करून समाजाच्या निधीतून या ठिकाणी ते स्तूप व्हावं म्हणून भैयासाहेब आंबेडकरांनी हा निधी या ठिकाणी गोळा केला. हा निधी गोळा करत असताना त्यावेळेच्या आठवणी आहेत की पैसा जमा होत असताना चिल्लरने या ठिकाणी लोकांनी पैसा जमा केला, लोकांनी पैसा दिला आणि त्या पैशातून आज ते स्मारक आपल्याला तुम्हाला दिसतं. 12 ऑक्टोबर 1966 मध्ये या ठिकाणी भैयासाहेबांनी स्वतः या ठिकाणी दीक्षा घेतली. 12 ऑक्टोबर 1966 ला भैयासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची स्वतः या ठिकाणी दीक्षा घेतलेली तुम्हाला दिसते. त्यांनी स्वतः दीक्षा घेतली आणि पूर्ण वेळ भैयासाहेब आंबेडकर हे या ठिकाणी धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी चैत्यभूमीवर थांबले आणि चैत्यभूमीवर थांबून या ठिकाणी प्रचार प्रसार केला. बौद्ध जीवन संस्कार पाठ पुस्तकाचं देखील प्रकाशन भैयासाहेबांच्या हस्ते झालं. बौद्धाचार्य प्रशिक्षणाची जबाबदारी भारतीय बौद्ध महासभेवर सोपवली. म्हणजे बौद्ध जीवन संस्कार पाठ जे विधीचं पुस्तक आहे याचं प्रकाशन देखील भैयासाहेब आंबेडकरांनी केलं. बौद्धाचार्य प्रशिक्षण भारतीय बौद्ध महासभेवर सोपवलं. बौद्धाचार्य समाजाच्या आणि संस्थेच्या मधला दुवा हा बौद्धाचार्य असावा. आपले विधी हे बौद्ध पद्धतीने व्हावे यासाठी बौद्धाचार्य निर्माण करण्याचं काम, समाजातील संस्थेच्या मधला दुवा म्हणून बौद्धाचार्य निर्माण करण्याचं काम हे देखील भैयासाहेब आंबेडकरांनी केलं आणि आज बौद्धाचार्यांच्या माध्यमातून देशभर धम्माचा प्रचार आणि प्रसार होत असलेला तुम्हाला दिसतो. त्याचबरोबर 1970 मध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटी मध्ये गव्हर्नर बॉडी सदस्य म्हणून भैयासाहेबांची या ठिकाणी निवड झाली. त्यामध्ये देखील भैयासाहेबांनी उल्लेखनीय काम केलं आणि 22 मे 1972 मध्ये श्रीलंका कोलंबो मध्ये जागतिक धम्म परिषदेला भैयासाहेब आंबेडकर गेले आणि श्रीलंकेचे यांनी भैयासाहेबांचे या ठिकाणी स्वागत केलेलं तुम्हाला या ठिकाणी दिसतं. भैयासाहेबांचे विविध पैलू आहेत, त्यांच्या कार्याचे विविध पैलू आहेत. भैयासाहेबांनी विविध क्षेत्रात या ठिकाणी काम केलेलं तुम्हाला दिसतं. 1964 ला नागपूरमध्ये बौद्ध आणि मुस्लिम यांच्यात दंगल झाली होती. नागपूर शहर आरपीआय कार्यकर्त्यांनी या ठिकाणी भैयासाहेब आंबेडकर त्यावेळेला आरपीआय कार्यकर्त्यांना घेऊन त्या ठिकाणी भेट देण्यासाठी गेलेले होते. भैयासाहेबांनी बौद्ध वस्तीस भेट दिली आणि भेट घेतल्यानंतर परत निघता या ठिकाणी भैयासाहेबांनी मुस्लिम वस्तीला देखील भेट देण्याचा मनोदय केला. कार्यकर्त्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव भैयासाहेबांना त्या ठिकाणी तिथं जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु भैयासाहेब गेले. तेथील स्त्री पुरुष मुलं सगळे बाहेर आले व त्यांनी आपली गाराणी भैयासाहेबांच्या समोर मांडली आणि सर्वांनी सलोख्यानं घ्या, सलोख्यानं वागा आणि हा वाद आपापसात मिटवा असं सांगून भैयासाहेबांनी त्या ठिकाणी निरोप घेतला आणि तिथल्या सर्व लोकांनी भैयासाहेबांचं त्या मुस्लिम लोकांनी देखील ऐकलेलं तुम्हाला दिसतं. 1974 ला दलित पॅंथरच्या वतीने मुंबईतील मध्यावधी निवडणुकीवर देखील बहिष्कार टाकला. त्यामुळे वरळी नायगाव भागात दंगली उसळल्या आणि अशा वेळेला आरपीआय नेत्यांनी काँग्रेसला साथ दिली. दंगल वाढतच होती. त्यावेळेला भैयासाहेबांनी येऊन या ठिकाणी सरकारला दम भरला की आंबेडकर अनुयायांना या ठिकाणी शस्त्राला शस्त्राने उत्तर द्या असा आदेश भैयासाहेब आंबेडकरांनी दिला आणि तेव्हा या ठिकाणी भैयासाहेबांनी आदेश दिल्यानंतर त्या आदेशापुढे सरकार नमलं आणि या ठिकाणी सरकारनं माघार घेतली आणि ती दंगल या ठिकाणी त्यावेळेला थांबलेली दिसते. म्हणजे भैयासाहेब आंबेडकर हे या ठिकाणी करारी देखील होते, शूर देखील होते, हे तुम्हाला यातून दिसतं. त्याचबरोबर भैयासाहेबांनी भारतभर बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला व जागतिक स्तरावर या ठिकाणी सुद्धा बौद्ध धर्माचं प्रतिनिधित्व केलं. सिलोन, थायलंड, ब्रह्मदेश, सारनाथ, दिल्ली इथे बौद्धांच्या समस्या या ठिकाणी मांडलेल्या तुम्हाला दिसतात.
बँकॉक थायलंड येथे देखील भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या 100 प्रती त्या ठिकाणी त्या ठिकाणच्या धम्म परिषदेमध्ये भैयासाहेब आंबेडकरांनी वाटलेले आहेत, जे बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ठिकाणी हा ग्रंथ तुमच्या आमच्यासाठी पवित्र ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी दिला, त्या ग्रंथाच्या 100 प्रती देखील या ठिकाणी त्या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी थायलंडमध्ये वाटलेल्या तुम्हाला दिसतात आणि या ठिकाणी भैयासाहेब आंबेडकरांनी वाटलेल्या दिसतात. अशा पद्धतीनं भैयासाहेब आंबेडकरांनी या समाजासाठी असेल, बाबासाहेबांच्या नंतर या धम्मासाठी असेल, या चळवळीसाठी असेल, खूप मोठं मोलाचं असं योगदान दिलेलं आहे. भैयासाहेब आंबेडकरांनी या समाजासाठी बाबासाहेबांच्या नंतर खूप मोठा त्याग आणि समर्पण केलेलं आहे. भैयासाहेब आंबेडकरांनी खूप मोठं काम केलेलं आहे. हे काम कुठंतरी इतिहासाच्या याच्यात झाकलेलं तुम्हाला दिसतं. बाबासाहेब आंबेडकरांना एकदा रमाई म्हणत होत्या, मी विषयाच्या शेवटाकडे जाताना एक सांगतो की रमाई बाबासाहेब आंबेडकरांना म्हणाल्या की साहेब आपली 4 मुलं दगावली, आपला एकमेव पुत्र जिवंत आहे, तो यशवंतराव जिवंत आहे. साहेब त्या यशवंतरावकडं तुम्ही या ठिकाणी लक्ष द्या, त्याच्याकडे बघा, तो सतत आजारी असतो. त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर रमाईला म्हणतात, सगळ्यांनी स्मरणात ठेवायचं आहे की बाबासाहेब आंबेडकर रमाईला म्हणतात की रामू हा समाज तुला आई म्हणतो आणि मला बाप म्हणतो. रामू हा समाज तुला आई म्हणतो आणि मला बाप म्हणतो. जर हा समाज रामू तुला आई मानत असेल, मला बाप मानत असेल, तर हा समाज यशवंताला आपला भाऊ मानतो आणि हा समाज तुझ्या आणि माझ्या नंतर यशवंताला तू आणि मी बघायची काय गरज आहे. हा समाज यशवंताला तळ हातावरच्या फोडासारखा जपेल आणि यशवंताकडे लक्ष देईल. खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी हे रमाईला सांगितलं, परंतु समाजानं आज बघण्याची गरज आहे की या ठिकाणी बाबासाहेबांच्या नंतर त्या यशवंताकडे आपण किती बघितलं, बाबासाहेबांच्या कुटुंबाकडे किती बघितलं, बाबासाहेबांच्या कुटुंबाचा हात किती बळकट केलं, त्या यशवंताचा हात किती बळकट केलं. या समाजानं या ठिकाणी स्वतः आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आणि खऱ्या अर्थानं आज बघितलं या देशातली प्रतिष्ठित असणारी घराणी, नेहरूंचं घराणं मोठं झालं, गांधींचं घराणं मोठं झालं, परंतु या देशाला आणि या जगाला ज्या बाबासाहेबांनी दिशा दिली त्या बाबासाहेबांचं घराणं आज कुठं आहे. त्या बाबासाहेबांच्या घराण्याची परिस्थिती काय. भैयासाहेबांचा मृत्यू हा 17 सप्टेंबर 1977 केईएम हॉस्पिटल मुंबई इथं झाला, म्हणजे केईएमएस सरकारी दवाखान्यात झाला. आज आपण उपचार घेत असताना बघतो, आपण चांगलं हॉस्पिटल निवडतो, ताप आला तर एखाद्या चांगल्या दवाखान्यात जातो, परंतु एका महान विद्वानाचा मुलगा, एका महापुरुषाचा मुलगा हा सरकारी दवाखान्यात अखेरचा श्वास घेतो. खऱ्या अर्थानं समाजानं ज्या पद्धतीनं आंबेडकर कुटुंबाकडं, ज्या पद्धतीनं भैयासाहेबांच्याकडे बघायला हवं होतं, त्या पद्धतीनं समाजानं कधीही बघितलं नाही आणि म्हणून बाबासाहेबांच्या कुटुंबाची या ठिकाणी वसाहत झाली. आणि खऱ्या अर्थानं आज बाबासाहेबांचं कुटुंब आज पण जर बघितलं तर बाबासाहेबांच्या नंतर भैयासाहेबांनी त्याग केला. भैयासाहेबांच्या नंतर आज भीमराव साहेब असतील, आनंदराज साहेब असतील आणि प्रकाश आंबेडकर बाळासाहेब असतील, ही सगळी मंडळी आज देखील बाबासाहेबांच्या विचारानं, बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल देऊन टाकून या समाजासाठी झटताना तुम्हाला दिसतात, या समाजाच्या न्याय हक्कासाठी झटताना तुम्हाला दिसतात, या ठिकाणी या समाजासाठी काम करताना तुम्हाला दिसतात. आज खऱ्या अर्थानं त्यांच्या पाठीशी समाजानं खंबीरपणे उभा राहणं ही काळाची गरज आहे. या समाजाला दिलेले बाबासाहेब आंबेडकरांनी हक्क आणि अधिकार आहेत, भारतीय संविधानाच्या माध्यमातून दिलेले या ठिकाणी अधिकार आहेत. हे अधिकार जर राखायचे असतील, हे अधिकार जर टिकवायचे असतील, हे अधिकार पुढे ठेवायचे असतील, तर हे संविधान टिकवलं पाहिजे आणि हे संविधान टिकवण्याची ताकद ही आज आंबेडकर परिवारामध्ये आहे. संविधानाच्या विरोधी या देशामध्ये वातावरण निर्माण केलं जात असताना या वातावरणाला सुरुंग लावण्याचं काम हे प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर करत आहेत, आंबेडकर परिवार करत आहे. या परिवाराच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहायला हवं, तरच या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण बाबासाहेबांचे, भैयासाहेबांचे अनुयायी म्हणून या ठिकाणी राहू, अनुयायी या ठिकाणी हो. बाबासाहेब आंबेडकर सतत म्हणायचे की मला भक्त निर्माण करायचे नाहीत, तर मला माझ्या विचारानं चालणारे अनुयायी निर्माण करायचे आहेत आणि हे अनुयायी निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांची चळवळ ही गतिमान व्हायला हवी, बाबासाहेबांच्या चळवळीचा अनुयायी या ठिकाणी निर्माण व्हायला हवा आणि यासाठी या ठिकाणी आपण सर्वांनी कार्य करत राहायला हवं, अशा पद्धतीची या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थानं इतका वेळ हा विषय मांडत असताना आपण सर्वांनी हा विषय शांततेने या ठिकाणी ऐकून घेतला, त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. जिल्हा शाखेनं हा विषय देण्यासाठी या ठिकाणी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची या ठिकाणी निवड केली, त्याबद्दल जिल्हा शाखेला सुद्धा या ठिकाणी मी धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा भैयासाहेबांच्या या ठिकाणी जयंती दिनी भैयासाहेबांना विनम्र असं अभिवादन करतो.
आणि मी माझ्या विषयाला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.